केली सुरुवात. बोला बोला. कुठली मिरची आहे? नमस्कार, मी चंद्रकांत पांडुरंग गोसावी, ठाणे महात्मा फुले मच्छी मार्केट. हे बघा, ही मिरची आहे ना आपल्याला बेडकी मिरची आहे. ही तुम्हाला 300 रुपये किलो आहे. ही पांडी मिरची आहे, ही 300 रुपये किलो आहे. मित्रांनो, हे समोर दिसतंय ते रिक्षा स्टँड आहे समोर. इथून पण तुम्ही जाऊ शकता. आणि हे समोर आहे ते ठाणा स्टेशन आहे. आता ठाणा स्टेशनच्या बाहेरचा रोड आहे, तिथून आपण चाललो आहे मिरची मार्केटला. समोर हे दिसतंय ते स्टँड आहे, एसटी स्टँड आहे. आणि इथून बाजूलाच अशोक टॉकीज आहे, तिथून आपण मिरची मार्केटसाठी जाऊया. मित्रांनो, ह्या रोडनी सरळ एकदम जायचं आहे. सरळ कोपिनेश्वर मंदिराच्या बाजूलाच हे मार्केट लागतं. आणि हे समोर ह्या साईडला दिसते ते ठाणा स्टेशन आहे. आणि आजूबाजूला हे दोन्ही साईडला मार्केट आहे, कपडा मार्केट. मी आहे आनंद पवार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण ठाणा स्टेशनपासून जवळच महात्मा फुले मार्केट आहे, त्या ठिकाणी आज जाणार आहोत मसाला कुटण्यासाठी. पण प्रथम आपण आता तिथे मिरची काय भावामध्ये मिळते त्या ठिकाणी आपण आज चौकशी करूया. मुंबईमध्ये सर्वात स्वस्त मसाला मिरची कुठं मिळते तर महात्मा फुले मार्केटमध्ये मिळते. तर ठाणा स्टेशनपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्याच्या बाजूला कोपिनेश्वर मंदिर, फेमस असं कोपिनेश्वर मंदिर आहे. त्या ठिकाणी बाजूलाच पूजेचं साहित्य मिळतं, तिथूनच ते मार्केट सुरू होतं. तर 220 रुपयानं देठं काढलेली मिरची मिळते आणि होलसेल भावामध्ये मिळते. कमीत कमी 300 रुपये आहे. कोल्हापुरी लवंगी मिरची, पांडी मिरची, काश्मीरी मिरची, इतर सर्व मिरच्या त्या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात मिळतील. तर अत्यावश्यक आहे तुम्हाला प्रथम ठाणा स्टेशनपासून ह्या मार्केटमध्ये येण्यासाठी रिक्षाने येऊ शकता किंवा चालतही 10-15 मिनिटाच्या अंतरावरही हे मार्केट आहे, तुम्ही तिथे जाऊन चौकशी करू शकता. चला तर आपण मित्रांनो, हे समोर दिसते ते ठाणा स्टेशनवरून आपण सरळ आलो. इथे हे बाजूला कोपिनेश्वर मंदिर आहे आणि हे समोर मिरची मार्केट आहे. चला आपण जाऊया आतमध्ये. दोन्ही साईडला भांड्यांची दुकानं लागतात, स्टीलची भांडी, तांब्याची आणि देवाचं साहित्य या ठिकाणी मिळतं, पूजेचं साहित्य या ठिकाणी मिळतं. बाजूला हे समोर मिरची मार्केट लागलं. हे संपूर्ण परिसर हा मार्केटचाच आहे. महात्मा फुले मार्केट आहे. फिश मार्केट लागतं. महात्मा फुले मार्केटच्या बाजूला फिश मार्केट आहे. हे बाजूला एक कांदा बटाटेवाले आहेत सर्व. आणि न्यू जनता मसाला मार्ट आहे. ओ, मिरची कशी आहे ओ भाई? रेट थोडासा वाढलेला आहे, एवढा काही जास्त पण नाही. पण ही चांगली मिरची आलेली आहे. ही पण बेडकी आहे. ही इकडे काश्मीरी आहे. ही पण बेडकी आहे. ती कशी किलो आहे? ती कशी किलो आहे? बेडकी तुम्हाला 350 350 रुपये किलो. ओके. बाकी डेट काढलेली. अच्छा, विदाउट डेट काढलेली 30 रुपये 50 रुपयाचा फरक आहे. हा, एक 30 रुपयाचा फरक आहे. 20 रुपयाचा. 30-20 रुपयाचा फरक. पण ते 30-20 रुपये कसं आपल्या तिकडे. अच्छा, म्हणजे आपल्याला डायरेक्ट कुटायचं असलं समजा, तुम्ही भाजू विजून देता, डायरेक्ट भाजून देता तेलामध्ये. मिरची आहे बघा, बेडकी आहे. आता आमचे जुने कस्टमर आहे बघा. हे बघा. अच्छा, किती वर्षापासून इथे परचेस करता? आम्ही 3 वर्ष आले. हो, कंटिन्यू घ्या, इथेच घेता? यांचा आगरी मसाला असतो, त्यांना विचारा माहिती सांगा जरा मसाल्याबद्दल. मसाला म्हणजे कसा असतो ते तुम्ही. मसाला एकदम चांगला चवीदार असतो. आगरी मसाला म्हणजे कसा, घाटी मसाला का वेगळा? कोकणी मसाला वेगळा, त्याच्यात कांदा लसूण वगैरे. आमचा आगरी मसालामध्ये कांदा लसूण वगैरे नाही टाकत. खोबरं वापरत नाही. मिरची आणि बाकीचा गरम मसाला. अच्छा अच्छा.
तुमचं नाव सांगा ना. राजश्री परते. हे बघा ही बदलापूरून आलेलं आहे आणि यांना एक गिराक पाठवला आहे. म्हणजे जुने गिराक माझे 10 वर्षाचे त्यांना पाठवलं, नवीन गिराकाला पाठवला आहे. बदलापूरून आले मसाला घ्या, आगरी मसाला, आगरी मालवणी. साहेब नाव सांगा ना तुमचं. प्रणित कुबल. प्रणित कुबल. कुबल. किती वर्षापासून घेता येते? आता ह्यांचा फर्स्ट टाइम आहे. अच्छा अच्छा, जे गिराईक होतं त्यांनी पाठवलंय. घेऊन पण गेले, घेऊन गेलाय. अच्छा, घेऊन पण गेले काय? कुठून इथूनच नेता का तुमच्या एरियात? लगेच घालून घेते. कसं किलो घेता? कुठून? 1200 रुपये. कुटायचे एका किलोचे किती रेट आहे? 1 किलोचे 30 रुपये. 30 रुपये. अच्छा, भाजू बिजून तुम्हीच देता? ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. इथे कसं 1000चा 4 किलो मसाला आहे आणि समजा आपला दल्लाचा 120 रुपये ते जाते वेगळे आणि 1120 रुपये मध्ये 4 किलो मसाला रेडी करून भेटतात. चांगला वाला एकदम आगरी मसाला. काठी मसाला पण मिक्स करून काठी देता? मसाला पण भेटेल आपल्याला. त्याच्यामध्ये कसं माहिती मिरची वगैरे एकदम सुकी पाहिजे. त्याच्यामध्ये वाढेल मिरची केला तर तुम्हाला भेटणार घाटी मसाला लगेच करून. समजा भाजून केला तर लगेच घाटी मसाला पण रेडी करून भेटेल आपल्याला. पण भाजायचा रेट जास्त असेल ना? त्याच्यामध्ये 30 रुपये भाजायचा जातात आणि 30 रुपये किलो पर 30 किलो भाजायचा जातं असं. ते पण रेडी करून भेटतं आपल्याला. अर्धा 1 तास मध्ये होत आहे रेडी. ठीक आहे. दादा तुमचं नाव सांगा ना. गाव कुठलं? दापोली. पैसा नाही करते हम, पेमेंट लेते उधर. आगरी मसाले दिलेले, घालून दिलेले त्यांना विचारा. काय बोलले घालून दिलेले आता झालेले. म्हणजे किती तासात? एका तासात दिला तुम्ही? आणि कसं स्वस्त पडतं ना. थँक्यू थँक्यू. धने कसं आहे किलो? धने आहेत ना 160 रुपये धने आहेत. हे थोडीशी लो क्वालिटी, म्हणजे याच्यामध्ये एक दुसरी एक क्वालिटी असते ती आता हे वर्ष नाही. हे कसं धन आहे? इंदुरी धने आहेत. इंदुरी धने. इंदुरी धने हे 200 रुपये हे 240. पण हे अच्छा, हे हाय क्वालिटी आहे. क्वालिटी. हे कुठलं येतं? इंदुरी. इंदुरी. आणि हे पण इंदुरीच? इंदुरी एक नंबर. त्यामध्ये सेकंड क्वालिटी, फर्स्ट क्वालिटी. एक फर्स्ट क्वालिटी. आणि हे गावठी धने. हे गावठी धने थोडेसे व्हाईट मध्ये आहेत. हे बघा थोडेसे व्हाईट धने आहेत. बाकी हे गरम मसाले कुणी बनवला तर हे सर्व आचार. हळकुंड कसं किलो आहे? बघा हलकुंडा आहे ना तुम्हाला 240 240 आणि 280. मग त्यानंतर हलकुंडाचा भाव आहे ना 160 आणि 180 पर्यंत होता. पण हल्दी थोडासा आता वाढलेली आहे रेट. समजलं, कमी मार्केटमध्ये स्टॉक आल्यामुळे. हा, त्याच्यामुळे मित्रांनो सर्व आजूबाजूला हे मसाला मार्केटच आहे. न्यू महाराष्ट्र मसाला आहे बघा समोर. अच्छा, आपण इथे किंग मसाला या ठिकाणी आज मसाला घेणार आहोत. होलसेल भाव आहे इथे. चला बघूया आपण. हां, संकेश्वरी कशी किलो? भाव सांगा फक्त. हां बोला. हां 300 रुपयाचा भाव. 300. चांगली क्वालिटी. डेट काढलेली ना? हा, डेटा काढली. हां, आणि ही कशी? हे 300 रुपये. 300 रुपये. ती कुठली लवंगी? द्यायचा भाव बोला. हां, मिरची दाखवायची इकडे. ही डेट काढलेली कशी? ही पांडी मिरची बोलतो त्याला. पटना गुंटूर, कोणी गुंटूर बोलतो, कोणी पटना बोलतो, कोणी पांडी बोलतो साहेब. ही मिरची आहे ना, ही आपले मसाल्याला कशी आहे ना जाडपणा देतं आणि चांगली असते मसाल्याला. म्हणजे लालपणा येण्यासाठी लालपणा नाही, मसाला वाढतोय. हे पटना मिरची अशी 300 रुपये किलो आहे. आणि डेटवाली जर घेणार तर 250 रुपयाला आहे. पण डेट काढायला आपल्याला बाया लोक तिकडे माहिती आहे, त्यांना पैसे द्यायला लागतात. हो, हे 300 रुपये. दुसरी गोष्ट ही लवंगी आहे. लवंगी कशी किलो? साहेब आहे ना 3-4 प्रकार आहेत. लवंगी मध्ये एक कोल्हापुरी लवंगी आहे, जी जास्त तिखट असते. कोल्हापुरी जास्त तिखट असते. कोल्हापूरमध्ये खूप तिखट असते. तर तिच्यामध्ये घाटी मसाला बनला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला कांदा, खोबरा, लसूण हे सगळे प्रकारचे मसाले टाकले जातात. 1 किलो जर मिरची घेतली, लवंगी मिरची कोल्हापुरी, तर त्याचा तुम्हाला 3.5 किलो मसाला बनतो. सगळं आम्ही घाटीच आहे, म्हणजे आम्ही घाटीच वापरतो. आणि त्याच्यानंतर ही पण तीच आहे. विदाऊट डेट काढलेली कशी किलो? ही विदाऊट डेट काढलेली आपल्याला आहे ना 280. 280 रुपये. आणि डेट काढलेली आपल्याला आहे ना 350. आपल्याला 300 मध्ये मिळणार. पण ही क्वालिटी चांगली येणार. याच्यामध्ये लो क्वालिटी असते ती हलक्यात. समजलं.
याच्यानंतर हे काश्मीरी काश्मीरी कशी किलो? हे काश्मीरी आपल्याला 450 रुपयाचा रेट आहे, चांगली क्वालिटी. आता थोडा रेट कमी आहे म्हणून आता ही मिरची आहे ना गेल्या वर्षी 800 आणि 900 रुपयाला होती, बरोबर आहे ना. समजलं. आता त्याच्यानंतर मध्ये ही 2 क्वालिटी असते, त्याच्यामध्ये ही 500 रुपयावाली आहे, 450 आणि 500. ही चांगली क्वालिटी त्याला म्हणतात निगिरी मध्ये चांगली असते. त्याच्यानंतर ही बेडकी एकदम एक्स्ट्रा बेडकी आहे, एक्स्ट्रा बेडकी बघा, चांगली क्वालिटी एकदम बेस्ट. हिचा 450 रुपये. आणि दुसरी गोष्ट मध्ये आहे ना लोक काय सांगतात आता खूप स्वस्त झाले. पण स्वस्त झालं कुठला माल आहे ना ते गुजरातचा माल स्वस्त झालेला आहे. त्याच्यामुळे कर्नाटकचा जर आंध्राचा तिकडचा माल येतो ना ते मिरची लोक म्हणतात खूप सस्ती झालेली आहे, पण सस्ती काहीच नाही. मिरची इकडची गुजरातची घेणार ना तुम्हाला 1-2-3 महिने कलर राहणार, नंतर कलर तुमचा चेंज होऊन जाणार. आंध्राची मिरची राहणार ना तर तुम्हाला ती कलर तुम्हाला कधीच उतरणार नाही. ती कुठली बोलले मिरची तुम्ही? आंध्राची, कर्नाटकची. नाव काय? हुबळी बेडकी बोलतात ते बघा. बेडगी ना बेडगी अशी चुरमुरी बनवायला डॉट आहेत बघा. आणि ती तिकडची गुजरातची येते ना ती कशी अशी प्लेन राहतात. अच्छा, पण त्याला डॉट नसतात. त्याच्यामुळे ती बेडगी आहे. दुसरी गोष्ट बघा ही शंकेश्वरी आहे. शंकेश्वरी कशी किलो? रायचूर गावाची. ही पण 300 रुपये किलो आहे. आणि ही पण याचा विशिष्ट आहे की ह्याला चवीला मसाला आवडतो. ह्याच्यामध्ये मालवणी मसाला बनतो. त्याच्यामध्ये आहे ना म्हणजे मालवणी लोक हे वापरतात. मालवणीमध्ये बघा शंकेश्वरी बेडकी आणि एक काश्मीरी प्रकार असतो. कुणाला जर जास्त थोडासा तिखटच पाहिजे असेल तर ऍक्च्युली मी तिकडचाच आहे कोकणामधला, समजलं. माहिती ठीक आहे. मी तिकडचाच म्हणजे आमचा माणगाव रायगड म्हणजे थोडा अर्धा कोकण पट्टा. हो. त्याच्यामध्ये कसं आणि ही कुठली? ही बेडगेमध्येच क्वालिटी आहे. बेडगेमध्येच आहे कुठली? जसा बेडगेमध्ये तुम्हाला बोललो ना याच्यामध्ये 2-3 क्वालिटी असते. ती ही आहे ही बेडकी, ही धारवाड कारवार गाव आहे, समजलं, कर्नाटक वाली. दुसरी ही शंकेश्वरी, पण त्याच्यामध्ये 2 क्वालिटी असं. आणि बाकीचे हे गरम मसाल्यामध्ये बघा हे लवंग आहे, हे सर्व असे प्रकारचे लवंग आहे. हे होलसेल मध्ये सर्व ना? होलसेल मध्ये. याच्यामध्ये हे लाल फुल मायपत्री ज्याला बोलतात त्याला मायपत्री आहे, हे जायपत्री आहे. अच्छा, सगळं होलसेलचा. जिरा कसा किलो आहे? जिरा आता सध्या म्हणजे बघा नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये आहे. जिराचा भाव नाही ऍक्च्युली 850-700 पर्यंत गेला होता, पण आता नवीन जिरा आल्यामुळे कसं थोडासा मार्केटिंग कमी झाली. आणि खोबरं कसं किलो आहे तुमच्या इथे? 150 रुपये चांगला क्वालिटी म्हणजे मसाल्यामध्ये वापरू शकतो. पण इथे किंग मसाल्यामध्ये चांगला क्वालिटीचा माल मार्केटमध्ये माल मिळणार, पण तसं कसं क्वालिटी जसे ठेवणार तसं माल मिळणार. आम्ही कमीत कमी इकडे 30-35 वर्षे झाली मी इकडे या दुकानामध्ये आहे आणि इथे मी काम करतो. त्याच्यामध्ये म्हणजे ओनर दुसरे आहेत, त्यांच्या अंडरमध्ये दुकान असतं. हे सर्व आमची पोरं सर्व टोटल हे पोरं आहेत बघा. हा काही काम करणार आहे, काम करणार काम करणारे पोरं आहे. म्हणजे या ठिकाणी किती वर्षापासून मसाला घ्यायला येतो? नमस्कार, मी प्राची वडदे. जवळजवळ 25-1 वर्षापासून माझी आजी येत होती. अच्छा, इथेच कुठून घेता? इथे मिरच्या घेणं आणि सगळं करून मिरच्या विकत घेऊन भाजून वगैरे सगळं आम्ही इथूनच करतो. आणि उत्कृष्ट दुकान आहे, उत्कृष्ट भाव आहे. कुठे राहायला तुम्ही? राहायला कुठे आहे? समतानगर. ठाण्यामध्ये. ठाण्यामधलेच होत. माझी आई पण करत होती, आत्या पण करते, यांच्याचकडे. पण वर्षानुवर्षापासून आम्ही इथेच, म्हणजे इतर कुठल्या दुकानात जायची गरजही नाही. म्हणजे विश्वास आहे दुकानावर. विश्वास आहे आणि उत्कृष्ट दर्जाचा माल आहे. अजिबात कोणत्या प्रकारची फसवणूक नाही आहे. खूप चांगल्या प्रतीचे मसाले मिळतात. या दुकानामध्ये मी 40 वर्ष. अच्छा, तुम्ही नाव सांगा तुमचं? माझं नाव परवीन गोसावी. अच्छा, याच्या अगोदर वडील होते तुमच्या अगोदर का? हा, माझा मोठा भाऊ त्याच्याबरोबर माझा वडील चक्कीमध्ये कामाला होते. अच्छा, माझ्या वडील हे मसाल्याची चक्कीमध्ये कामाला होते. माझा भाऊ त्याच्यामध्ये कामाला होता. त्याच्यानंतर मी मसाल्याची दुकान टाकली. आणि त्याच्यानंतर पुन्हा 40 भाऊनी केलं 30 वर्ष, मी केलं 23 वर्ष. ऍड्रेस सांगा इथला शॉपचा. दुकानाचं नाव किंग मसाला आहे. महात्मा फुले मच्छी मार्केट, ठाण्यामध्ये वेस्टमध्ये आहे, मोहम्मद अली रोड. थँक्यू. चक्कीवरती मसाला कुटायची समोर चक्की आहे, बघू शकता तुम्ही. मसाला कुठे का चक्की आहे? भाजायची आहे.
मिरच्या मित्रांनो, ही भाजायची मशीन आहे, मिरच्या भाजायची. मिरची कुटायच्या समोर रेट लावलेले आहे. 30 रुपये किलो आहे, हळद 30 रुपये, धने 30 रुपये, गरम मसाला 30